आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे जेव्हा राजसूय यज्ञाची घटिका जवळ आली तेव्हा सर्वसंमतीने श्रीकृष्णाची अग्रपूजेसाठी निवड करण्यात आली। द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो! द्वारकाधीश श्रीकृष्णांचा विजय असो! पांडवाच्या राजसूय यज्ञात श्रीकृष्णाची निवड केल्यामुळे शिशुपाल चिडला होता आणि श्रीकृष्णाला तो शिव्या देऊ लागला। माझ्या वाग्दत्त वधू रुक्मिणीचे हरण करणाऱ्या दुष्ट पापी! 99 श्रीकृष्ण त्याचे अपराध मोजत होता। 100 पूर्ण झाले। शिशुपाल तेव्हा भरसभेत अद्भुत चमत्कार झाला। शिशुपालाच्या मृत शरीरातून भगवान विष्णूंच्या जय नामाचे पार्षद प्रकट झाले। त्याला 4 भुजा होत्या, कारण वैकुंठ धामात भगवंताचे सर्व पार्षद चतुर्भुज रूपातच असतात। नंतर जयला वैकुंठात घेऊन जाण्यासाठी एक दिव्य विमान खाली उतरले आणि तो वैकुंठाच्या दिशेने निघून गेला। रस्त्यात स्वर्गलोकाच्या सीमेवर त्याला देवर्षी नारद भेटले, ज्यांनी त्याला सांगितले की आज 3 जन्मांनंतर त्याला सनक सनंदनाच्या शापातून मुक्ती मिळाली आहे। मुनिराज, कृपया मला हे तरी सांगा की कुठल्या शापातून आज मला मुक्ती मिळालेली आहे? तुझ्या काहीच स्मरणात नाही? नाही। तेव्हा नारदाने त्याला ती कथा ऐकवली की कसे त्याने 4 ब्रह्मकुमारांना वैकुंठाच्या 7व्या दरवाजातून आत जाण्यापासून अडवलेलं होतं। आणि म्हणून आम्ही तुम्हाला शाप देतो की तुम्ही मृत्यू लोकात जाऊन राहाल, कारण तुमची वैकुंठात राहण्याची योग्यता नाही। प्रणाम सनातन ऋषीवरांनो। प्रणाम त्रैलोक्यनाथ। तुमच्या पदस्पर्शाने आम्ही सगळे पावन झालो आहोत महात्मन। हे अनंतानंद, आम्ही आपल्याच दर्शनासाठी आलो आहोत, परंतु आपले हे पार्षद आम्हाला आपले दर्शन घेण्यापासून रोखत
आमचा उपमर्द करत होते. उपमर्द? आणि तोही आपल्यासारख्या सनातन ऋषींचा? असंभव. प्रभू, गर्वामुळे तर असंभव गोष्टीही संभव होतात. आपले हे गर्विष्ठ पार्षद आम्हाला आपल्या दारी अडवून उभे आहेत, म्हणून आम्ही त्यांना शाप दिला की त्यांनी मृत्यू लोकात निघून जावे. शाप दिलात ते तर ठीक आहे, परंतु मी त्यांच्या या चुकीबद्दल आपली क्षमा मागतो. प्रभू, आपण आमची क्षमा मागत आहात, परंतु का? कारण शास्त्र सांगतं की आपल्या सेवकाच्या पापाचं अपयश त्याच्या स्वामीलाही भोगावं लागतं. म्हणून आमच्या सेवकांच्या अपराधांसाठी मी आपली क्षमा मागत आहे. प्रभू, आपण आम्हाला आणखी लज्जित करू नका. आमच्यामधील क्रोधाचा विकार बंद झाला होता, त्यामुळे आम्ही आधीपासूनच लज्जित आहोत. आपण आम्हाला या दोषासाठी क्षमा करावी. आम्हा ब्राह्मणांनी देखील क्रोधित व्हायला नको होते प्रभू. यासाठी आपण आम्हालाही शिक्षा देऊ शकता दीननाथ. महात्मन, माझ्या या लोकात कुणालाही दंड दिला जात नाही. हे जे माझे प्रिय पार्षद आहेत, त्यांच्या शापाचा अवधी जर आपण निश्चित केला तर त्यांच्यावर मोठी कृपा होईल. धन्य आहात दयानिधान. आपल्या विनम्रतेने आमचे हृदय जिंकले. आपल्या दर्शनासाठी आम्हाला 3 क्षणांचा विलंब झाला, त्यामुळे या पार्षदांना 3 जन्म मृत्यू लोकात राहावे लागेल. त्यानंतर हे मुक्त होऊन वैकुंठात येऊ शकतील. हा तिसरा पार्षद सुनंद आहे, जो दाराजवळ उभा आहे, त्याच्यासाठी काय आदेश आहे? प्रभू, याने मौन राहून जय आणि विजयाचा वार्तालाप ऐकला आणि कोणताही प्रतिवाद केला नाही. हा याचा अपराध आहे, म्हणून त्यालाही मृत्यू लोकात जावे लागेल. परंतु हा प्रत्येक जन्मात आपलाच सेवक म्हणून यशोगान गात राहील. ब्राह्मणांचं वचन हे माझंच वचन आहे, जे सर्वदा सत्य आहे, आणि जे सत्य आहे तेच शिव आहे, आणि जे शिव आहे तेच सुंदर आहे. आता तुम्ही यांच्या आदेशानुसार इथून पृथ्वी लोकात जाल. कृपानिधान, आमची एक विनंती आहे. ती कुठली? आमची इच्छा आहे की 3ही जन्मात मोक्ष आम्हाला आपल्याच हातून मिळावा. तुमच्या कल्याणासाठी मी स्वतः मृत्यू लोकात येईन. तुम्ही माझे प्रिय पार्षद आहात, त्यामुळे तुम्हाला मोक्ष माझ्याच हातून मिळेल. जय आणि विजय, तुम्ही दोघे पृथ्वीलोकात जाऊन महात्मा कश्यप आणि त्यांच्या पत्नी दितीच्या गर्भात प्रवेश कराल, आणि सुनंद काही काळानंतर तुमच्याकडे येईल. जशी आपली आज्ञा प्रभू. सनक सनंदनचा श्राप मिळाल्याने दोघे जय आणि विजय आकाशातून पृथ्वीवर येऊ लागले. वैकुंठातून पतनानंतर तुम्हा दोघांचा जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपात झाला. दोघे भाऊ अतिशय बलशाली होते. सत्तेच्या अहंकाराने त्यांनी असा विचार केला की पृथ्वीवर मानव यज्ञाच्या द्वारे परमेश्वराची जी पूजा करतात ती बंद झाली पाहिजे. हिरण्याक्षने श्री नारायणांची पूजा बंद करण्यासाठी आकाशातून पृथ्वीला चोरून समुद्राच्या तळाशी लपवले. हे पाहून प्रभूंनी वराह रूप धारण केले आणि ब्रह्मदेवांच्या नासिकेमधून आपले रूप प्रकट केले.
समुद्रामध्ये हिरणाक्षच्या बरोबर युद्ध केले. त्यानंतर त्याचा वध करून प्रभूंनी आपल्या सुळांवर पृथ्वीला उचलले, तिला समुद्रातून बाहेर काढले. भावाचा वध झाल्याने हिरण्यकश्यपू फारच क्षुब्ध झाला. त्याने गुरूंच्या सांगण्यावरून फार घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मागितले. हे दैत्य शिरोमणी, मृत्यू लोकातील प्राण्यांसाठी आम्हा अमर लोकातील प्राण्यांचे दर्शन कधीही निष्फळ जाऊ शकत नाही. म्हणून जी काही इच्छा असेल ती निसंकोचपणे सांग, आम्ही अवश्य पूर्ण करू ती. जर आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला असा वर द्या की तुम्ही निर्माण केलेल्या कुठल्याही जीवित प्राण्याकडून मला मृत्यू येणार नाही. ना मनुष्याकडून, ना पशुकडून, ना दैत्यांकडून, ना देवांकडून, ना आत मरीन ना बाहेर मरीन, ना दिवसा ना रात्री, ना अस्त्राने मरेन ना शस्त्राने, ना पृथ्वीवर ना आकाशात. युद्धात कोणीही माझा सामना करू शकणार नाही. तुम्ही निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांचा मी एकछत्र सम्राट असेन. इंद्रादी लोकपालांमध्ये जसा महिमा तुमचा आहे तशीच प्रतिष्ठा माझीही असावी. माझा असा वर द्या भगवंत, मला असाच वर हवा आहे. बाळा, तू जो वर मागत आहेस तो सजीवांसाठी खूपच दुर्लभ आहे. परंतु माझ्या गुरु शुक्राचार्यांनी सांगितलं होतं की अशा ठिकाणी तपश्चर्येनंतर कुठलाही वर दुर्लभ नसतो. ते खोटं आश्वासन होतं का की मला आणखीन तपश्चर्या करावी लागेल? आणखीन तपश्चर्येची आवश्यकता नाही आहे. गुरु शुक्राचार्य यांनी सत्य सांगितलं. अशी कठीण तपश्चर्या ना आधी कोणी केली होती आणि ना पुढे कोणी करेल. हे दैत्यराज, जो वर तुम्ही माझ्याकडे मागत आहात तो दुर्लभ असूनही मी तुम्हाला तो प्रदान करतो. अशा रीतीने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवून हिरण्यकश्यपूने स्वतः परमेश्वर असल्याची घोषणा केली आणि अशी आज्ञा दिली की सर्वांनी त्याची पूजा करावी. त्याच्या भीतीमुळे सर्व सृष्टी त्याची पूजा करू लागली. परंतु त्याच्या स्वतःच्या पुत्राने बालक प्रल्हादाने पित्याला परमेश्वर मानण्यास नकार दिला आणि तो श्रीहरींची पूजा करत राहिला. हिरण्यकश्यपूने रागावून अनेक प्रकारे त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दैत्यानो, घेऊन जा याला आणि याची जीभ छाटून टाका. हा मला पापहीन करू पाहत होता, याला प्राणहीन करून टाका. फेकून द्या याला. समुद्रातून विष्णू प्रकट होतात आणि प्रल्हादाला आपल्या हातावर झेलतात. प्रल्हाद तरी देखील नामस्मरण करण्याचे सोडत नाही. दैत्य त्याला चितेवर ठेवून त्याला जाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु नामस्मरणाच्या महिमेमुळे
प्रल्हाद सर्व संकटांपासून वाचतो. परंतु प्रभू कृपेने प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला. शेवटी जेव्हा त्याने आपल्या हाताने आपल्या पुत्राला मारायचे ठरवले, तेव्हा भगवान श्रीहरी नरसिंहाचे रूप घेऊन एका खांबातून प्रकट झाले. जर या खांबातही तुझा परमेश्वर असेल तर ना आज हा खांब राहील आणि ना तुझा परमेश्वर. जर शक्ती आहे तुझ्या परमेश्वरात तर सांग त्याला, वाचव स्वतःला, वाचव स्वतःला. हे असुरवंशी हिरण्यकश्यपू, तुला ब्रह्मदेवाचे वरदान होते की तू ब्रह्माच्या सृष्टीतील सजीवाकडून मरणार नाहीस. तेव्हा भगवान नरसिंह ब्रह्माच्या सृष्टीतील नाहीत. हे नर नाहीत आणि पशुही नाहीत. ना सूर आहेत ना दैत्य. या क्षणी दिवस नाही की रात्र नाही, संध्याकाळ आहे. तुला ना अस्त्राने मारले जात आहे ना शस्त्राने. तुला नरसिंह भगवान आपल्या नखांनी मारत आहेत. अशा प्रकारे तुझा पहिला जन्म समाप्त झाला. पुन्हा दुसऱ्या जन्मात तुमच्या दोघांचा जन्म रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात झाला. त्या जन्मात श्रीहरींनी श्रीरामांच्या रूपात अवतार घेऊन तुम्हा दोघांचा उद्धार केला. राम आणि रावणाच्या युद्धात रावणाच्या बाजूने कुंभकर्ण लढला आणि श्रीरामांच्या बाणांनी मृत्युमुखी पडला.
कुंभकर्णाचा उद्धार केल्यानंतर भगवान श्रीरामांनी रावणाचाही वध केला. राम आणि रावण यांच्यात तुंबळ युद्ध झालं आणि त्यांनी एकमेकांवर बाणांचा वर्षाव केला. शेवटी त्या युद्धात प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि लंकेत एकच हाहाकार माजला. शेवटी श्रीरामांनी रावणावर आणि लंकेवर विजय मिळवला. अशा रीतीने तुझा दुसरा जन्मही पूर्ण झाला. आता हा तुझा अंतिम जन्म होता, ज्यामध्ये तू श्रीकृष्णाच्या आत्याचा पुत्र शिशुपालाच्या रूपात जन्म घेतलास आणि प्रभूंनी आपल्या हाताने तुला मानवी शरीरातून मुक्त करून तुझा उद्धार केला. मुनिराज, कृपया हे तरी सांगा की या जन्मात माझा साथीदार विजय तरी कुठे आहे? तो श्रीकृष्णाच्या मोठ्या आत्याच्या मुलाचा दंतवक्राच्या रूपात तुझ्या बरोबरच या पृथ्वीवर जन्मला होता. लवकरच त्यालाही भगवान श्रीकृष्णाच्या हातून मुक्ती मिळेल. पण कधी? जेव्हा पांडवांचा राजसूय यज्ञ संपन्न झाल्यानंतर भगवान द्वारकेत परततील, तेव्हा तो द्वारकेवर आक्रमण करेल तेव्हा. परंतु आता तर भगवान इंद्रप्रस्थातच उत्सवाचा आनंद घेत आहेत. त्यांच्याबरोबर इंद्रप्रस्थात आलेले सर्व अतिथीगणही पांडवांचे वैभव पाहून चकित होत आहेत. सर्वजण इंद्रप्रस्थ पाहतात, त्याची वाहवा करतात. त्यात दुर्योधन, शकुनी पण असतात. सोन्याचा महाल, ते भव्य सौंदर्य पाहून सर्वजण प्रशंसा करतात. ये चल, ये भाचेश्री. अरे अरे भाचेश्री, चल भाचेश्री, ही कसली तरी जादू आहे. मामाश्री, मघाचा अनुभव पाहता एवढं सोनं? भाचेश्री, हा काय चमत्कार आहे? हे पाणी आलं तरी कुठून? सांभाळू ना भाचेश्री. भांजे, हे पाणी आहे की नाही? गुपचूप पुढे चालत रहा मामाश्री. चल भाचेश्री, चल.
चल भाच्या चल. हा चला चला. थांब थांब, मी हात देतो. हा हा, उठ उठ. हा हा, बाहेर ये बाहेर ये बाहेर ये. ये बाहेर ये. भाग्यश्री. मामाश्री चला इथून. भाऊजी, अहो भाऊजी, हे हस्तिनापूर नाहीये जिथे न पाहताही चालू शकता. हे तर इंद्रप्रस्थातील महाल आहेत, इंद्रप्रस्थातील, जिथे डोळे उघडे ठेवूनच चालावं लागतं. आज तुझं हे हसू तुला महागात पडेल राणी, खूप महागात पडेल. चला मामाश्री. अच्छा, तर आता मला आज्ञा द्यावी. अरे इतकी घाई तरी काय? आम्ही तुम्हाला इतक्यात जाऊ देणार नाही का नाही? महाराज, जावं तर लागेलच. अहो, किती दिवस झाले आम्ही दोघे द्वारकेपासून लांब आहोत. तिथली व्यवस्था देखील तर पाहावी लागेल. परंतु आम्हाला तुम्हा दोघांना जाऊ द्यावेसे वाटत नाही. म्हणून तर मी दाऊ भैयांना इथेच ठेवून जातोय. आणि त्यांच्याही मनात आहे की त्यांनी आणखीन काही दिवस इथे राहावं, आणि त्यांच्या जागी माझ्या प्रिय सख्याला अर्जुनाला घेऊन जातो आहे. जाऊ द्या महाराज युधिष्ठिर, जाऊ द्या कन्हैयाला. तिथे रुक्मिणी देखील अधीर होत असेल. मग तर आमचं असं तुम्हाला थांबवणं अयोग्य असेल. आणि अर्जुन तुमचा प्रिय सखा देखील आहे. होय महाराज, तर मग आता आम्हाला अनुमती द्या. अवश्य. वेळही चांगली आहे. प्रस्थान करा कन्हैया. हा बघ भाच्या, तुझं काम तर पूर्ण झालं. अरे भाच्या, तुझं तर काम आपोआपच होऊन जाईल. कसलं काम मामाश्री? एवढं पण नाही कळत तुला? कृष्ण आणि अर्जुन दोघे द्वारकेला गेले आहेत. द्वारकेला. ते गेले तर मग काय झालं? तर मग काय झालं नाही भाग्यश्री? इथे तर विचार की तुला काय मिळालंय ते. काय मिळालं आहे मला? तुला बलराम मिळाले आहेत. बलराम, तेही एकटेच. होय, ते इथेच थांबलेले आहेत. आता सांग भाग्यश्री, तुझं काम झालंय की नाही? मामाश्री, असं वाटतंय तर खरं. तर मग झालं. तू पूर्णपणे बलरामाची सेवा कर, त्याची चापलूसी कर. हा, कसंही करून त्यांना आपलं तू गुरु बनव. भाग्यश्री, जर तू असं काही केलंस ना, तर विजय तिलक तुझ्याच माथ्यावर असेल. ठीक आहे मामाश्री, ठीक आहे. यन्मण्डलम् ज्ञानघनं त्वगम्यम् त्रैलोक्यपूज्यं त्रिगुणात्मरूपम् समस्ततेजोमय दिव्यरूपम्
तत्सवितुर्वरेण्यम्। कोणी आहे? कोणी आहे? माझ्या मार्गावर ज्यांनी फुलांच्या पायघड्या घालून माझा सन्मान केलाय त्याच्यावर मी प्रसन्न आहे. ज्या व्यक्तीने माझं स्वागत केलं आहे त्याला मी पाहू इच्छितो. जर त्या महाभागाने मला दर्शन दिलं तर मला आणखी आनंद होईल. इतके कष्ट घेऊन ज्याने माझे आदरातिथ्य केले आहे मला त्याचे दर्शन घ्यायचे. कृपया त्यांनी समोर येण्याचे कष्ट घ्यावेत. प्रणाम द्वारकाधीश. दुर्योधन, तू? हो बलराम दादा. प्रणाम द्वारकाधीश, प्रणाम. शकुनी मामा, तुम्ही? स्वागत आहे तुमचं द्वारकाधीश, स्वागत आहे. पण अशा प्रकारे फुलांचा गालीचा पसरून माझं स्वागत करण्याची काय गरज होती? असं स्वागत सगळ्यांचंच होत नाही ना द्वारकाधीश. काही सन्माननीय व्यक्तींचंच केलं जातं. आपल्याला बहुधा ठाऊक नाही, हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन आपलीच पूजा करतो. हं? दुर्योधन पायांवर फुलं वाहतो, नमस्कार करतो. दुर्योधन, हे तू काय करतोयस? हा तर आपल्या परमेश्वराची पूजा करतोय द्वारकाधीश, पूजा. दुर्योधन, तुझ्या नम्रतेमुळे मी प्रभावित झालोय. तू हस्तिनापुराचा युवराज आहेस, हस्तिनापुराचा भावी राजा आहेस, तरीही किती नम्र आहेस तू. भीमासारखा नाहीये माझा भाचा द्वारकाधीश. भीम? होय, त्याला तर दुसऱ्यांचा अपमान केल्याशिवाय चैनच पडत नाही ना. विशेषतः ज्येष्ठांचा अपमान करण्यात त्याला विशेष आनंद मिळतो. कोणाचा अपमान केला आहे त्याने? जाऊ द्या ना बलराम दादा. जर मी असं म्हटलं की भीम म्हणत होता की तो बलराम दादांपेक्षाही जास्त निपुण झालाय गदा युद्धात, तर वाईट वाटलं ना द्वारकाधीश? मला पण वाटलं होतं, म्हणून तर मी तुम्हाला सांगत नव्हतो ना. श्रीकृष्णाने त्याला डोक्यावर चढवून ठेवलेला आहे. खरं सांगू, आपण इतके बलशाली आहात तरीही किती नम्र आहात. आत्ताच काही दिवसांपूर्वी श्रीकृष्णांना भेटलो तर तो हसत हसत म्हणाला की बलराम भैया तर सारखे मला रागवत असतात. हो, म्हणून काय झालं? कन्हैया माझा धाकटा भाऊ आहे, त्याला रागवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. परंतु कृष्णाला असं कुठे वाटतं दादा? नाही वाटत ना. तो तर म्हणत होता की बलराम दादा कधी समजूतदारपणे वागतच नाहीत.
कन्हैया असं म्हणाला? होय, अगदी असंच म्हटलं. काय रे भाचश्री? हो मामाश्री, हो. द्वारकाधीश, खरे पाहता असे आहे की तुमच्यामुळे द्वारकेकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही करू शकत. खरं सांगू, आपल्यासारखा उच्च श्रेणीचा गदाधारी या ब्रह्मांडात आहे तरी का दुसरा कोणी? पण भीमाची हिंमत तर पहा. खाऊन खाऊन त्याच्या पोटावर चरबी जमा झाली आहे, तरी म्हणतो की मी श्रेष्ठ गदाधारी आहे. श्रेष्ठ गदाधारी? शकुनी मामा, तुमचा भाचा दुर्योधनही विश्वातील सर्वश्रेष्ठ गदाधारी होऊ शकतो. निश्चितच होऊ शकतो द्वारकाधीश, निश्चितच होऊ शकतो. परंतु दुर्योधनाने श्रेष्ठ गदाधारी होण्यासाठी त्याला तुमच्यासारख्या गुरूंची आवश्यकता आहे. होय द्वारकाधीश, होय. त्या दिवशी भीमही म्हणत होता की तो. दुर्योधन, तुझी देखील हीच इच्छा आहे? होय बलराम दादा, मला तुमचा शिष्य व्हायचा आहे. मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. मी तुला माझा शिष्य बनवेन आणि गदा चालवायला शिकवेन. हो, अभिनंदन भाचश्री, अभिनंदन. तुझा तर भाग्योदय झाला. आपल्या गुरुची पूजा करून अभ्यासाला सुरुवात कर तू. होय भाचश्री, होय. दुर्योधन बलरामाची पाद्य पूजा करतो. वा भाचश्री, वा. वा भाचश्री, वा. भाचश्री, खूप सेवा कर हा त्यांची. हा. जय हो, जय हो, विजय असो. ओ वा वा. गुरुदेव, आपण या धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाचा शिष्य म्हणून स्वीकार करावा. तथास्तु. दुर्योधन, आजपासून तू माझा शिष्य झालायस. तुझे अध्ययन लवकरच सुरू होईल. यशस्वी भव. अभिनंदन भाचश्री, अभिनंदन. राजकुमार बलरामांचा विजय असो. राजकुमार बलरामांचा विजय असो. राजकुमार बलरामांचा विजय असो. राजकुमार बलरामांचा विजय असो. रुक्मिणी, तू आलीस? अरेच्या, तुम्ही तर ध्यानमग्न होतात. तरीही तुम्ही कसं ओळखलात? रुक्मिणी, तुझे पैंजण मला सांगतात की तू आली आहेस. तू आल्याचं कळताच माझ्या हृदयाची स्पंदनं मला सांगतात की रुक्मिणी आली आहे. रुक्मिणी, तू तर माझा प्राण आहेस. पुरे पुरे पुरे. स्त्रीची प्रशंसा करणं तर कुणी तुमच्याकडून शिकावं. लहानपणी जे लोणी तुम्ही चोरत होतात त्याचा चांगला उपयोग करत आहात तुम्ही. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सत्यभामेकडे जाल तेव्हा तिलाही असंच म्हणाल की भामा, तू तर माझा प्राण आहेस. काही म्हण रुक्मिणी, स्त्रियांकडे कितीही गुणांचा खजिना असू दे
तरीही मत्सर नावाचा एक अवगुण निश्चितच असतो. बोलण्यात तुम्ही फारच हुशार आहात. आता सांगा, कोणाचं ध्यान करत होतात तुम्ही? मी तर शकुनी मामाचा डाव पाहून हसत होतो रुक्मिणी. शकुनी मामा? काय केलं त्यांनी? त्यांनी आपल्या भोळ्या भाबड्या बलराम दादावर असा फासा टाकला आहे की काही विचारू नकोस रुक्मिणी. आणि त्यांना अपेक्षित दानही मिळालंय. खूपच चतुर आहेत मामाश्री. मी काही समजले नाही. त्यांनी असा फासा टाकला आहे की बलराम दादांनी दुर्योधनाला आपला शिष्य बनवला आहे. भावाभावांमध्ये फूट पाडण्यासारखा कुटील डाव शकुनीने कौरव आणि पांडवांबरोबरही खेळला होता. आणि आज पुन्हा त्याने तीच खेळी कृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर खेळली आहे. आणि माझे भोळे भाबडे बलराम दादा त्याच्या बोलण्यात अडकून त्याच्या योजनेत फसले आहेत रुक्मिणी. डाव तर तुम्हीही अगदी छान खेळता. तुम्ही तर अंतर्यामी आहात. मला वाटतंय की तुम्ही एखादा डाव रचलाच असेल. आता तुम्हाला राजकारणावर कमी आणि आपल्या बहीण सुभद्रेवर थोडं जास्त लक्ष द्यायला हवं. ती आता वयात आलीये. आपल्याला तिचा विवाह करून द्यायला हवा. आम्हाला तर त्यात काही गैर वाटत नाही. तिचा विवाह होईल. मला वाटतं तुम्ही हे विसरत आहात की विवाहासाठी वरवधू दोघांची आवश्यकता असते. तुम्ही तिच्यासाठी कुणीतरी चांगला वर शोधा. रुक्मिणी, तिच्यासाठी वर शोधण्याची गरजच पडणार नाही. तो स्वतः चालत येईल. अरेच्या, अर्जुन येत आहेत. हा आता तुमचा डाव माझ्या लक्षात आला का नाही? डाव? कुठला डाव? हाच, अर्जुनाला द्वारकेत घेऊन यायचा. तुम्ही नेहमी सर्वांपेक्षा 100 पावलं पुढे असता, पण दाखवता असं की तुम्हाला काहीच ठाऊक नाहीये. बहुधा म्हणूनच तुम्ही म्हणत होता सुभद्रेसाठी वर शोधायची काही गरज नाहीये. वर स्वतःच द्वारकेत चालून येईल. वासुदेव. खूपच विलंब केलास तू यायला. मी केव्हापासून वाट पाहतोय तुझी. कुठे गेला होतास? शिकारीसाठी गेलो होतो. उद्या पुन्हा जाईन. प्रणाम वहिनी. सर्व कुशल तर आहे ना? आपल्या आशीर्वादाने सर्व काही कुशल आहे. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा माझा सखा श्रीकृष्णही आनंदी असतो. आणि जेव्हा ते आनंदी असतात तेव्हा मीही आनंदी असतो. चांगली जोडी आहे तुम्हा दोघांची. गोड बोलण्यात तुम्हा दोघांचा हात कोणी धरू शकत नाही. श्रीकृष्णांचा सखा जो आहे. मधुसूदन, बलराम दादांचे काय समाचार आहेत? असं ऐकलंय की ते हस्तिनापुरात गेलेत. हस्तिनापूर? हो, हस्तिनापुरात. दुर्योधनाला त्यांनी आपला शिष्य बनवलेला आहे आणि ते त्याला गदा चालवायला शिकवणार आहेत. असं? सांभाळून रे, सांभाळून खेळ रे. अरे भातश्री, अरे सांभाळून खेळायचं ना.
तू तर विचलित झालास. तुझं लक्ष कुठे आहे? हं? ये. दुर्योधन, जर श्रेष्ठ गदाधारी व्हायचं असेल तर मनाची एकाग्रता अत्यंत गरजेची आहे. हो. ये. थांब. दुर्योधन, जेव्हा शरीर सुदृढ असतं, निरोगी असतं, तेव्हाच मनही सुदृढ होतं. आणि जेव्हा मन सुदृढ होतं तेव्हा एकाग्र होण्यात काही अडचण येत नाही. समजलं? आणखी एक गोष्ट, जेव्हा तू युद्ध करशील आणि तुझं लक्ष दुसरीकडे कुठे असेल तर सामान्य शत्रूही तुला पराभूत करेल. परंतु जर तू एकाग्र चित्ताने युद्ध केलंस तर असाधारण शत्रूला देखील अगदी सहज पराभूत करशील. समजलं? चल. या